महाराष्ट्र हा गेली 40 वर्ष माओवादाशी जंगलामध्ये लढा देत आहे, पण शहरी भागामध्ये 50 वर्षापेक्षा जास्त काळ कार्यरत असलेला माओवादी संघटनावरती आतापर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही आणि ती कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे। आणि म्हणून या ठिकाणी संपू शहरी माओवाद म्हणून हवा विशेष जनसुरक्षा कायदा हा कायदा आज विधानसभा आणि विधान परिषदेनं पारित केलेला आहे। माओवादी जी विचारसरणी आहे या विचारसरणीमध्ये जर आपण बघितलं, प्रामुख्याने विद्यार्थी, बेरोजगार युवक, परिपूर्ण विकास न झालेले लोक, महिला, जंगलात राहणारे लोक, भूमिहीन व गरीब शेतकरी अशा लोकांच्यावरती लक्ष केंद्रित करून या लोकांना देश विघातक कृत्य करायला, देशाच्या विरोधामध्ये हिंसा करायला प्रोत्साहित करण्याचं काम काही संघटना या ठिकाणी करत आहेत। आपल्या लक्षात येईल की आपल्या राज्यामध्ये अशा 64 संघटना वेगवेगळ्या नावानं काम करत आहेत। बरं, हा कायदा काही महाराष्ट्रामध्ये विरोधक आकातांडव करत आहेत। हा कायदा 14 संघटनांच्या वरती आंध्र आणि तेलंगणामध्ये बंदी घातलेली आहे, छत्तीसगडमध्ये 48 संघटनांवरती बंदी घातलेली आहे। आणि मग असं असताना आपल्या राज्यातला जर नक्षलवाद आपल्याला संपवायचा असेल तर या पद्धतीनं निश्चितपणानं आपल्याला जावं लागेल, कारण या माओवादींच्या आघाड्या आहेत, सांस्कृतिक आघाड्या आहे, विद्यार्थी आघाड्या आहे, नागरिक हक्क समिती आहे, वकील संघटना आहे, अशा वेगवेगळ्या संघटना काढून हे लोक कार्यरत आहेत। आणि मी आज बघितलं सोशल मीडियावरती काही लोक पोस्ट टाकत आहेत सुरक्षा विधेयकाच्या विरोधामध्ये, डाव्या व तत्सम व्यक्ती आणि संघटना टार्गेट केले आहे। तुम्हालाच कसं कळलं की आम्ही डावे आहोत आणि आम्ही यामध्ये आता आमचा समावेश व्हायला लागलेला आहे? आणि म्हणून निश्चितपणानं काही लोक जी भीती व्यक्त करत आहेत ते लोक, त्यांचे काही संबंध आहेत का? काही लोकांनी पोस्ट टाकलेले आहेत कडव्या डाव्यांचे ठीक, पण कडव्या उजव्यांचे काय, ते हिंसा परसवत नाहीत का? म्हणजे याचा अर्थ तुम्ही हिंसा परसवत होता का? आम्ही चळवळीतनं वर आलेलो आहे, आम्ही संघटना चालवत आहे, आम्हाला भीती वाटत नाही। पण ज्यांना हा देश तोडायचा आहे, ज्यांना घटना मान्य नाही, ज्यांना झेंडा मान्य नाही, असे जर कृत्य करणारे लोक जर शहरी नक्षलवाद जर वाढवत असतील तर निश्चितपणानं त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे। मी या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांचं मनापासून स्वागत आणि अभिनंदन करतो। विरोधकांचं असं म्हणणं आहे की त्या कोणत्या संघटना आहेत त्या संघटनांची नावं जाहीर करावी आणि आम्ही राज्यपालांकडे जाऊन या बिलावरती सही करू नये अशी देखील आम्ही मागणी करणार आहोत। काय आहे की ज्यांचं देशावर प्रेम नाही आहे, ज्यांना सरळ मार्गानं लोकशाहीच्या मार्गानं सत्तेवरती येता येत नाही, असे लोक खऱ्या अर्थानं या विधेयकाला विरोध करायला लागलेले आहेत। त्यांना राज्यामध्ये अशांतता हवी आहे, जनतेमध्ये अफवा पसरणारे लोक, फेक नेरेटिव्ह वातावरण तयार करणाऱ्या लोकांची त्यांना खऱ्या अर्थानं गरज आहे। त्यांना हे राज्य अस्थिर करायचं आहे आणि या राज्यातला जो युवक आहे, या राज्यातला जो गरीब वर्ग आहे, याला त्याचं प्रबोधन करून भडकावून त्यांना खऱ्या अर्थानं राज्यामध्ये गोंधळ माजवायचा आहे।
आणि अशी लोक आता त्या विधेयकाला विरोध करत आहेत, राज्यपालकडे जाण्याची भाषा करत आहेत. पण हे विधेयक बहुमतानं मंजूर झालं विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये. भोग्यांचा प्रश्न सुरू होता त्यावेळेस बोलताना अनिल पाटील म्हणतायत की सकाळचा 10 वाजताचा भोंगा कधी बंद होणार. काय झालं? अनिल पाटील म्हणतायत सकाळचा 10 वाजताचा भोंगा कधी बंद होणार म्हणून. अनिल पाटील काय सकाळचा 10चा भोंगा कधी बंद होणार. मला वाटतं ज्यांचं देशावर प्रेम नाही, ज्यांना देश एकसंघ ठेवायचा नाही, अशा खऱ्या अर्थाने या बिलाला विरोध करतो.